ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता चैतन्याने जे वाचायला दिलेलं असतं ते वाचत असते, ज्यामध्ये खरं तर सचिनने सोशल मीडियावर सुभेदारांच्या विरोधात पोस्ट टाकलेली असते. सुभेदारांनी कशा पद्धतीने त्याचा छे केलाय, त्याच्यावर काय काय म्हणून आरोप केले आहेत, या सगळ्याबद्दल तर खोटं नाटक त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून सिद्ध केलेलं असतं. आणि जेव्हा तो पोस्ट टाकून हे सगळं काही दाखवतो तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच हे बघून धक्का बसतो. आणि तेव्हा सायली सोबत सायलीचा खोटो, अस्मिताचा खोटो, या सगळ्या काही गोष्टी त्या पेपरमध्ये छापून आलेल्या असतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी पेपरमध्ये छापून आलेल्या असतात आणि सायली वाचून दाखवते, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो इकडे असणाऱ्या सगळ्या सुभेदार कुटुंबियांना. कारण त्यांना आता हेच वाटत असतं की हे सगळं काही आहे जे की त्यांनी कधीही ऐकलं नव्हतं. आणि आपल्या कुटुंबाबद्दल एवढी बदनामी असं बोलूनच ना आता त्यांच्या मते चर्चा सुरू असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की हे सगळं तर असं होत राहत असतं, पण तेव्हाच ना दुसरीकडे मात्र अस्मिता म्हणत असते की किती खालच्या दाराला जाऊन एखाद्याने विचार करावा ना. खरंच ना, कधी कधी काही काही गोष्टींना कळतच नाही कसा आहे हा माणूस, असंही आता ती बोलत असते. आणि तेव्हाच ना तो म्हणतो की एवढ्यावरच तो शांत नाही राहिलेला, अजूनही त्याने बरेच उद्योग केलेले आहेत. मग आता त्याने काय केलं आहे हा प्रश्न इकडे असणाऱ्या या सगळ्यांनाच पडतो. तेवढ्यातच आता अश्विन आणि त्याच सोबत अर्जुनही आलेला असतो. आणि अर्जुन आणि अश्विन आल्यानंतर त्याला विचारलं जातं की तुम्ही कुठे गेला होतात. तेव्हाच ना अश्विन सांगतो की माझ्या एका क्लायंटला मदत हवी होती आणि यासाठी आम्ही जरा बाहेर गेलो होतो आणि मी सोबत दादालाही घेऊन गेलो होतो, असं तो बोलतो. तेव्हा ती पोस्ट ना आता अर्जुनच्या हाती लागते. अर्जुन जेव्हा ती पोस्ट वाचतो तेव्हा त्याला राग येतो. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, कारण प्रचंड असा राग आता त्याला आलेला असतो. तो म्हणत असतो की इतका खालच्या दराला जाऊन हा माणूस विचार करेल ना असं वाटलंही नव्हतं. पण हे तर काही नाही, थांब, त्याने अजूनही तुम्हाला सांगतो की सायली वहिनीवर सुद्धा कंप्लेंट केलेली आहे. म्हणजे उद्या सायली वहिनीला सुद्धा कोर्टात हजर राहावं लागणार आहे. त्याचसोबत सायली वहिनीनेच हे डिव्हाइस दिलेलं आहे, म्हणजेच घटस्फोट घ्यायचं, यामध्ये सुद्धा तसा उल्लेख केलेला आहे. त्याचसोबत डोमेस्टिक व्हायलन्सची सुद्धा केस त्याने टाकलेली आहे. म्हणजे त्याने जे जे काही गुन्हे स्वतः केलेले आहेत ते सगळे गुन्हे ना या कुटुंबियांवर टाकलेले होते. आणि त्यामुळेच ना इथे सगळे जण हे सगळे त्याचे कारनामे ऐकून प्रचंड असे संतापलेले होते. त्याची एवढी हिंमत झाली की त्याने हे सगळं काही केलं. तर इकडे आता अर्जुन म्हणत असतो की त्याचा अरेरावीपणा आता पुरे झाला, बस झाला. आता त्याला माझा इंगा तर दाखवावाच लागणार आहे. म्हणूनच तर तो कोर्टामध्ये पटापट लगेच तारीख घेत आहे. त्याच्याकडे सगळे पुरावे आहेत. तर आता इकडे अर्जुनला समजलेलं असतं की लगेच त्याने उद्याची तारीख सुद्धा मागून घेतलेली आहे, कारण त्याला आपल्याला वेळ करायला, आपल्याला पुरावे शोधायला जराही वेळ द्यायचा नाही. आणि त्यासाठी तो मास्टर प्लॅन करतोय, पण त्याला हे माहीत नाहीये की तो असा अडकला जाईल ना. तेव्हाच ना इकडे आता सायलीला अशा अवस्थेत आता उद्या कोर्टात जावं लागणार आहे. आणि नाही त्या प्रश्नांना सामोर जावं लागणार आहे. ही गोष्ट आता घरात सगळ्यांनाच कळलेली असते. आणि त्यामुळेच ना आता सगळी जण विचार करत असतात की बिचारा सायलीला या अशा अवस्थेत काय काय म्हणून सहन करावं लागणार आहे. त्याच वेळेला सायली आता एकदमच पेटून उठते आणि अर्जुनला म्हणत असते की पुरे झालं, त्याची अरेरावी आपण सहन केली, पण इथून पुढे नाही. त्याचा जो काही मास आहे ना तो आता उतरवायची वेळ आलेली आहे. मी तर म्हणते उद्या ना कोर्टामध्ये ना अशा पद्धतीने इयरिंग करा ना, जेणेकरून ना तो अक्षरशः तोंडावर पडायला हवा. त्याच्याकडे त्याच्याबद्दलचे कोणतेही पुरावे नको असायला हवेत. म्हणजेच आपण त्याच्या तोंडावर असे पुरावे मारायचे ना की तो बघता क्षणी शांत बसला पाहिजे,
आपण असं काहीच करायचंही. आता सायली सांगत असते. आणि सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे सगळे जण सायलीला शांत करत असतात, कारण सायली जी आहे ती प्रचंड संतापलेली असते आणि ती तशा पद्धतीने बोलत असते. मग तेव्हाच ना हे सगळं बघून ना सायलीला चक्कर येत असते. तेव्हा सायलीला सगळीजण शांत करून पाणी वगैरे देत असतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको, तू जराही काळजी करू नकोस, मी आहे ना, मी माझ्या पद्धतीने हे सगळं प्रकरण हँडल करतो, मग तर झालं. आणि असं बोलूनच ना तो आता कसं बसं तिला शांत करत असतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की हिपद त्या बाबाकडे आलेला असतो, जो बाबा त्याला आधी सुद्धा भेटलेला असतो. आणि त्या बाबाचे येऊन तो आता चक्क पाय वगैरे धुत असतो. पाय धुवून झाल्यावर त्या बाबाचे पाय पुसूनही देतो. पण तो बाबा आता भडकतो आणि त्याने जोरातच ना महिप्तला ढकलून दिलेलं असतं. समोर काही माणसंही बसलेली असतात. महिप्तला लातेने तुडवल्यावर इथे सचिन म्हणतो की काय महिप्तला लातेने तुडवले, आता तर काही बघायलाच नको, या महिप्तचा तिसरा डोळा उघडणारच, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलत असतो ना इकडे सचिन, तेव्हा मात्र इकडे काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे ज्या काही गोष्टी घडत असतात त्या वेगळ्याच असतात. आणि हे सगळं बघून ना महिप्त आता म्हणत असतो तो की माझं चुकलंय, मला माफ करा, मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, पण प्लीज मला माफ करा, असंही आता बोललं जात असतं. मग मला तुझी परीक्षाच घ्यायची होती, मला हेच बघायचं होतं की तू नेमकं काय करतोयस ते, आणि तू या परीक्षेत पास झालास म्हणजेच एखाद्यावर आपण अशा पद्धतीने हल्ला केला, काही केलं तर तेच मला तपासायचं होतं की तू माझ्यावर चिडचिड करतोस, तुझा सगळा काही दोष जो आहे तो माझ्यावर टाकतोस का, हे सगळं मला बघायचं होतं, अनुभवायचं होतं, आणि याचसाठी मी हे सगळं केलं, असंही आता म्हटलं जात असतं. आणि तेव्हाच महिप्त सांगत असतो की साहेब, म्हणजेच मी तुम्हाला सांगतो ना, मला माहिती आहे मी आतापर्यंत खूप बेकार काम केलं, पण इथून पुढे मी ठरवलं आहे की नाही करायचं कोणतंही वाईट साईट काम. जे काही आहे त्याला सामोरं जायचं आणि सगळ्यांपासून अलिप्त राहायचं. मी आतापर्यंत खूप गुन्हेने केले, पण आता नाही, आता मी समजले ना की या सख्यातून मला बाहेर पडायचंय, सो मी तसाच बाहेर पडतोय, असंही आता काहीच तो बोलत असतो. तेव्हा तिथे असणारा जो महाराज असतो, जो बाबा असतो, तो सगळ्यांना आता सांगू लागतो की कशा पद्धतीने जो महिपद आधी वाईट होता आणि आता सुधारलेला आहे, ते तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन, चैतन्य आणि सावंत इन्स्पेक्टर हे तिघही जणांना डिस्कस करत असतात. आणि जेव्हा हे तिघही जण डिस्कस करत असतात ना, तेवढ्यातच तिथे सायली आलेली असते. आणि सायलीला ना आता वैताग आलेला असतो, म्हणूनच सायलीला आता ह्यांचं बोलणं ऐकायला यायचं असतं. नेमकं अर्जुनने काय काय प्लॅनिंग केलं आहे राहते, पण आता अर्जुन ना सायलीला तिथे उभंही करत नाही. तो तिला म्हणत असतो की बायको, तू प्लीज जाना इथून. मग आता मला का जायला सांगताय, मी काय केलं आहे, अहो माझाही थोडा वेळ जाईल ना, म्हणून म्हटलं. पण इथे अर्जुनला असं वाटत असतं की सायलीने या सगळ्यामध्ये स्वतःला स्ट्रेस घ्यायला नको, आणि म्हणूनच मग तो आता सांगत असतो की प्लीज हा तुझ्या इथून, आम्ही आमचं काम करतो, नंतर तुला मी सांगतो, पण आता तू इथे थांबू नकोस, असंही आता अर्जुन हा सायलीला सांगतो. तर इकडे सायली चैतन्याला सुद्धा सांगत असते, पण चैतन्य आता अर्जुनच्या समोर काहीच बोलू शकत नसतो. मग आता सायलीला निमूटपणे तिथून जायला नारच असतं. त्यानंतर सावंत इन्स्पेक्टर, त्याचसोबत चैतन्य आणि अर्जुन आता उद्याच्या कोर्टामध्ये केसमध्ये काय काय डिस्कस करायचं याबद्दलच चर्चा करत होते. म्हणजेच कॅनडामध्ये असताना त्याचं काय होतं, काय नाही याबद्दलची सुद्धा माहिती आता अर्जुन काढायचा प्रयत्न करत असतो. तेच महिप्तला तो बाबा बोलत असतो की मी तुझी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत तू पास झाला. समाचीच तरी परीक्षा होती, आणि मुद्दामहून मी तुला क्रोध येतो का, राग येतो का हे पाहत होतो, पण तुला आला नाही. यातच तुझ्या स्वयमाच्या परीक्षेत
तू पास झालाय आजपासून, तू माझा शिष्य आहेस, असंही आता तो बाबा महिप्तकडे पकून बोलत असतो. महिप्त म्हणत असतो की बाबा, आतापर्यंत खूप अशी काम केली, पण आता नाही. आता ठरवलं आहे की सगळं काही सोडून द्यायचं आणि चांगल्या मार्गाला लागायचं, आणि म्हणूनच तर सगळा गुंडागर्दीपणा सोडून दिला आहे आणि तुमच्या सगळ्या कामामध्ये मला आता विलीन व्हायचं आहे. म्हणजेच काय, तर मी आता तुमची सेवा करणार आहे, हेही आता तो म्हणत असतो. आणि तेव्हा जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना, तेव्हा त्याचे हे 4 गोड शब्द ऐकून ना, इथे मात्र आता तो बाबा सुद्धा चकित झालेला असतो. सोबत सचिन विचार करतो की या महिपातचे असे गोडवे ऐकायला मी आलो नव्हतो काय हे, पण नाही, आत्ताच्या आत्ता मला इथून निघावं लागणार आहे, कारण आहे ना मला या सुभेदारांना उद्याच्या केसमध्ये चांगलं अडकवायचं आहे. आणि मी या काय ऐकत बसलोय. महिपचा असा विचार नाना आता इथे असताना सचिन करत असतो, कारण सचिनला असं वाटत होतं की हा महिप्त उगाच सुधारलेल्याचं नाटक करतोय, पण हा महिप्त खरंच बदललाय की हाही विचार ना कुठेतरी आता केला जात असतो. जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो तेव्हा तो लगेचच तिकडं निघतो, कारण या बाबा आणि महिपचे कारनामे त्याला जास्त वेळ बघायचे नसतात आणि यासाठी तो तिथून बाहेर पडलेला असतो. तेच दुसरीकडे मात्र आता इथे महिप्त जो आहे तो मात्र एकदम चांगली सेवा करत असतो त्या बाबाची, कारण त्याला असं वाटत असतं की आता आपण चांगलं काम करायचं, चांगलं काम केलं तरच आपल्याला यश आहे, हेही त्याला माहिती असतं. आणि म्हणूनच तो तिथे बसून हे सगळं काही करत असतो. तेव्हाच दुसरीकडे आता सायली इथे उभी असते. सायली उभी असताना थोडा विचार करत असते. तेच दुसरीकडे आता या विमल जी आहे तिने आता कॉफी आणि चहा रेडी केलेला असतो आणि ती आता तो घेऊनच ना जाणार असते. आणि जेव्हा हे सगळं तयार करून जेव्हा ती घेऊन जाणार असते ना, तेव्हा आता सायली तिथे जाते आणि सायली विचारते की तुम्ही ह्यांच्यासाठी साठीच कॉफी आणि चहा घेऊन जाताय ना? तर विमल म्हणते की हो. मग विमल ताईला ती म्हणते की मी घेऊन जाते, तुम्ही काळजी करू नका. मग आता विमलच्या हातात ना कॉफीचे जे कप असतात ते आता सायली स्वतः घेते आणि सायली स्वतःच अर्जुनच्या रूमकडे, म्हणजे त्या स्टडी रूमकडे जायला निघत असते, कारण आहे ना तिला ते डिस्कशन ऐकायचं होतं. ती लोक काय काय बोलतात ना हे जाणून घ्यायचं होतं. म्हणूनच मग ती आता कॉफी चहाच निमित्त करून तिथपर्यंत गेलेली होती. आणि जेव्हा ती तिथे जाते ना तेव्हा अर्जुन आता पुन्हा एकदा सायलीला बघतो. सायलीला म्हणत असतो की काय बायको, मी मगाशी तुला म्हटलं होतं की इथपर्यंत येऊन नकोस, तरी सुद्धा आता कॉफीच निमित्त करून तू आलीस. त्यावर सायली म्हणत असते की मला एक गोष्ट सांगा, या आधी बॅच केसमध्ये तुम्ही माझी मदत घेतली आहे, मग या केसमध्ये तुम्ही मला हेल्प करायला का देत नाहीये, मला सांगा ना. मग तेव्हाच ना अर्जुन सायलीला म्हणतो की मला ना तुला स्ट्रेस द्यायचा नाहीये आणि या कामामध्ये जास्त स्ट्रेस असतो, त्यामुळे तू प्लीज जा आणि आराम कर. त्यामुळे तुझ्या समोर आम्ही काही डिस्कस करणार नाही. त्यावर सायली म्हणते पण मला सुद्धा उद्या कोर्टात हजर राहायचं आहे ना, तुम्ही हे विसरताय का? अशा कशा गोष्टी तुम्ही विसरू शकता? त्यावर अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे तुलाही उद्या कोर्टात हजर राहायचं, पण तिथे कोर्टात जे काही बोलायचं आहे ते मी बोलणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. जा आपल्या रूममध्ये जा आणि आराम कर. त्यावर सायली म्हणते नाही जाणार नाही, गेलात तर काय करणार आहात? त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो तू जर गेली नाहीस ना तर तुझ्याशी मी बोलणार नाही. बघा, असंही आता अर्जुन सायलीला ब्लॅकमेल करतो. त्याबरोबर सायलीला आता निमूटपणे तिकडनं निघावंच लागणार असतं. दुसरा आता सायलीकडे कोणताही ऑप्शन उरलेला नसतो. त्यामुळे सायली आता चुप्प बसते आणि तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो की तुझे ना इथे कोणी ऐकून घेणार नाहीये, तुला आताच्या आता जावं लागेल. आणि असं बोलून तो आता तिला तिकडन जायला सांगतो. त्याबरोबर सायली रागवून तिकडन निघून जाते. इथे इन्स्पेक्टर सावंतना सुद्धा हे सगळं बघून हसू येत असतं. तर दुसरीकडे पुढे त्यांचं डिस्कशन सुरू असतं
आणि तेव्हाच ना सचिनला उद्या कोर्टामध्ये चारही बाजूंनी कस अडकवायचं, कशा प्रश्न उत्तरांमध्ये फसवायचं, हे सगळं प्लॅनिंग आता अर्जुन, त्याचसोबत इथे असणारे इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्याने केलेलं असतं. दुसरीकडे तोपर्यंत प्रतिमा ही आता कल्पना आणि त्याचसोबत प्रताप यांच्याशी बोलत असते. प्रतिमा बोलत असते की बघा, मला असं वाटतं की हिला इथे ठेवलं तर ती आराम करणार नाहीये आणि सध्या ना तिला आरामाची गरज आहे. आणि इथे तुम्ही सांगितलं कितीही तरी सुद्धा ती किचनमध्ये जाऊन काही ना काही करत राहणार आहे. त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ना तिला जरा वेगळं सोडा. म्हणजे कसं, मी तिला माझ्याकडे घेऊन जाते माहेर पडायला, म्हणजे थोडं तिला बरं वाटेल. मग आता कल्पनाला थोड्या या गोष्टी पटत नसतात. म्हणजे कल्पनालाच ना आता सायलीला तिच्यापासून लांब पाठवायचं नसं, पण त्याच वेळेला प्रताप कल्पनाला समजवतात, अगं ती आपल्यापासून लांब जास्त कुठे असणार आहे, ती आपल्यापासून जवळच आहे. की आपल्याला जेव्हाही सायलीची आठवण येईल तेव्हा आपण सायलीला भेटायला जाऊ शकतो, असंही आता प्रताप कल्पनाला समजावत असतात. आणि तसही प्रतिमा म्हणते तसं ती इथे आराम करणार नाहीये. जरा 4 दिवस माहेरपणाला गेली ना तर निदान प्रतिमा तिला आराम तरी करायला सांगेल, तेव्हा तरी तिथे कोणतीही हालचाल ती करणार नाही. आणि तसंही तिला आरामाची गरज आहे. इथेही पाहतेस ना तू, काही ती आराम करत नाहीये. दुसरीकडे आता जी कल्पना आहे तिला सुद्धा आता ही गोष्ट पटलेली असते. प्रतिमा म्हणत असते की मी तिला माझ्यासोबत घेऊन जाते, म्हणजे कसं तीही आराम करेल आणि रविराज आणि माझ्याशी बोलून तिलाही थोडं बरं वाटेल, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की पण अर्जुनला विचारायला हवं ना, अर्जुन या सगळ्यासाठी तयार होतोय की नाही. मला तर वाटत नाही अर्जुन तयार होईल. प्रतिमा बोलतात, मी बोलते त्याच्याशी कसा तयार होत नाही, मी बघतेच. कारण आता सध्या तिला आरामाची गरज आहे, तर तिला आराम महत्वाचा आहे आणि ती इथे काही आराम करणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. मग आता कशी कशी कल्पना प्रतिमा सोबत सायलीला पाठवायला तयार झालेली असते. कारण प्रताप यांनी सुद्धा आता कल्पनाला समजावलेलं होतं. कारण कल्पनाला असं वाटायचं की सायली 9 महिने तिच्या डोळ्यासमोर राहायला हवी, कारण तिचं माहेर असं नाहीये. पण प्रतिमाने आता तिचं माहेर जपलेलं असतं आणि सोबतच रविराज आणि मी माझ्या मुलीची काळजी घेऊ, असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. तेच दुसरीकडे आता अर्जुनने घर डोक्यावर घेतलेलं असतं. कारण सायलीना रूममध्ये त्याला कुठेही दिसत नाही आणि बाकीच्यांना सुद्धा त्यांनी सांगितलेलं असतं की तुमच्या रूममध्ये सायली आहे का सांगा. पण आता अस्मिता सगळी जण येऊन सांगतात की सायली नाहीये. तेवढ्यातच तिकडे आता कल्पना प्रतिमाही आलेली असतात आणि आमच्या रूममध्ये सुद्धा सायली नाहीये हे सांगितलं जातं. मग सायली कुठे गेलीये? तेव्हाच आता अर्जुनला विचारलं जातं की सायलीच आणि तुझं काही भांडण झालं आहे का? तर जसं झालं असेल तर तसं सांग. मग तेव्हाच ना तो म्हणत असतो की नाही नाही, आमचं ना काहीच भांडणच असं झालेलं नाहीये. खरं तर मगाशी आम्ही डिस्कस करत होतो ना, तेव्हा ती आली होती, तेव्हा तिच्यावर मी थोडासा रागवलो होतो, कारण तिला ना त्या केसमध्ये थोडं लक्ष घालायचं होतं. मग मी तिला म्हटलं की आता या सगळ्यामध्ये नको. मग दुसरीकडे अस्मिता सगळीकडे शोधते आणि तेव्हा ना अडगळच्या खोलीत ती जाते, तेव्हा सायली तिथे रुसलेली तिला दिसते. मग लगेच अस्मिता बाहेर येते आणि इथे सगळी जण टेन्शनमध्ये असताना त्यांना सांगू लागते की सायली तर ना अडगळच्या खोलीमध्ये आहे. मग आता सगळ्यांनाच टेन्शन येतं की सायली तिथे का गेली. पण आता अस्मिता सगळ्यांना सांगून हसत असते आणि ती म्हणत असते ती बहुतेक ना रुसली आहे आणि तिथे जाऊन बसली आहे, चला मी तुम्हाला घेऊन जाते. आणि असं बोलून आता अस्मिता हळू सगळ्यांना तिथे घेऊन जाते. सगळी जण स्टोर रूममध्ये जातात, तेव्हा सायली ना त्या टेबलाच्या मागे लपून बसलेली असते. सगळीच जणांना टेन्शन येतं की सायलीला असं झालंय काय. कधीच सायली राघव स्टोर रूममध्ये वगैरे जाऊन बसली नव्हती, जे की आता जाऊन बसली होती.
मग आता सायलीला असं रागवलेलं रुसलेलं बघून ना सगळ्यांनाच हसू येतं आणि मग तेव्हाच ना सायलीला विचारलं जातं की काय सायली, काय झालं आहे. मग आता सायलीकडे बघून हसू लागतात सगळी जण. तर इथे अर्जुनही ही म्हणतो की बायको, तुला तर मी सांगितलं होतं की रूममध्ये जाऊन आराम कर, तू या अडगळच्या खोलीत काय करतेस. त्यावर आता सायली उठून उभी राहते आणि म्हणत असते की मग सांगा ना मला, प्रत्येक वेळेला तुम्ही प्रत्येक केसमध्ये मदतीला घेता, मग या वेळेला तुम्ही घेतलं नाही तर मग मला राग येणार नाही का, आणि वर तुम्ही माझ्यावर चिडताय आणि सांगताय की तुम्ही माझ्याशी बोलणार नाही आज. मग आता सायली अर्जुनला अगदी लहान मुलांप्रमाणे रागवून रुसून गालावर राग असल्यासारखं त्याच्या तिच्याशी बोलत असते. त्यावर अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की बाबा माझं चुकलं, मला माफ कर, मला माहिती माझ्याकडून चूक झाली, खरंच मी तुझी माफी मागतो. असंही बोलून तो आता जागेवरच त्या अडगळच्या खोलीत उठापशा काढायला सुरुवात करतो. आणि तेव्हाच ना त्याला बोललं जात असतं की काय रे अर्जुन, तू का रागवला रे आमच्या सायलीवर, आमची सायली तुझं सगळं ऐकून घेते म्हणून तिच्यावर चिडचिड करतोस का. त्यावर सायलीही म्हणते की बघा ना, मला उगाचच रागवून ते बोलले म्हणूनच मी ठरवलं की मी किती वेळा हे सगळं सहन करायचं, म्हणूनच मी अडगळच्या खोलीत आले. तेव्हाच ना इकडे आता सगळी जण सायलीचा हा खटाळपणा हा बघूनच हसत असतात. तेच मात्र प्रतिमा शांत असते. प्रतिमा शांत असल्यावर कल्पना प्रतिमाला म्हणते की बघितलंस का, या सायलीची नाटक मगाशी तर आपल्याबरोबर बोलत होती आणि आता अडगळच्या खोलीत येऊन पडली आहे. मग प्रतिमा शांत असते. तेच कल्पना विचारते, काय प्रतिमा, तुला काय झालं, तू कसला विचार करतेस. त्यावर प्रतिमा आत्या आता बोलत असतात की कसला विचार करते, तुम्हा लोकांना आठवलं नाही का, तुम्हा मुलांना सुद्धा आठवलं नाही का. त्यावर आता काय प्रतिमा आत्या सांगणार. तेव्हाच आता प्रतिमा आत्या सांगू लागतात की आहे तुम्हाला माहीत नाही का, जेव्हा अश्विन आणि त्यासोबत अर्जुन मॅच खेळायचे, क्रिकेट खेळायचे, तेव्हा सायली सुद्धा त्यांच्या समोर हट्ट करायची की तिला सुद्धा खेळायचं आहे. पण त्यावेळेला आता अर्जुन तिला बॅट लागेल किंवा बॉल लागेल म्हणूनच ना तिला त्याच्यापासून बाजूला ठेवायचा, तिला खेळू द्यायचा नाही. मग तिच्यावर रागवायचा की तू इथून जा म्हणून, का तर तिला बॉल लागू शकतो म्हणून. मग तेव्हा ती राघव रुसून अशीच अडगाईच्या खोलीमध्ये येऊन बसायची आणि मग अर्जुन तिला नवायला जायचा. या सगळ्या गोष्टींना मला चांगल्याच आठवतात. मग जिबा प्रतिमा आत्या या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते तेव्हा सायली तर विचार करू लागते. सोबतच प्रतिमा आत्या तिथे प्रताप अर्जुनला सुद्धा हा प्रसंग आठवतो. अर्जुनही म्हणत असतो की हो प्रतिमा आत्या, मी ओळखलं आहे, म्हणजेच ना लहान असताना असंच काहीच खेळायचो आणि तर मी माझ्यावर अशीच रागवायची, मला कळतायत या सगळ्या काही गोष्टी. असंही आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवतो तेव्हा हा मात्र आता सायली अवाक होऊन पाहू लागते सायलीला. आता या सगळ्या काही गोष्टी आपल्या सोबतच नेहमी का घडतात, म्हणजे तन्मीचा भूतकाळ आणि माझ्यासोबतच्या या सगळ्या गोष्टी या सेम टू सेम कशा असू शकतात. तर अस्मिता आता म्हणत असते की आता ना हिचे मूड स्विंग्स होतात ह्या प्रेग्नन्सीमुळे, आणि कधी नव्हे ती सायली आपल्या या अडगळच्या खोलीत येऊन बसली नव्हती रागवून, पण आता चक्क ती अडगळच्या खोलीत येऊन बसली होती. पण आता जेव्हा हे सगळं होत होतं तेव्हा सायली एका पॉइंटला विचार करत होती. तर दुसरीकडे पुढील भागामध्ये आता पाहायला मिळतं अर्जुनने कोर्टामध्ये केस असते म्हणून 101 पुरावे आणलेले असतात आणि आता तुम्ही जे पहा माहिती होतं तुम्हाला की तुमच्या आई वडिलांना अस्मिता हिने या आश्रमामध्ये ठेवलं आहे, तेव्हा मग तुम्ही त्यावर काही आक्षेप घेतला नाही का, असंही आता अर्जुन विचारत असतो. तेच आता अर्जुनने तसा प्रश्न सचिनला विचारल्याबरोबर सचिन विचार करू लागतो. त्याच्याकडे उत्तर नसतात. तेच आता अर्जुन म्हणत असतो की आता मी एका व्यक्तीला कोर्टामध्ये हजर करू इच्छितो जो की इथे साक्षीदार आहे. तर सचिनला कळत नसतं की कोणाला आणलं असेल साक्षीदार म्हणून.
तर दुसरीकडे आता ज्या काही तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी असतात त्या सायलीला दिल्या जातात. सायली आता तो स्रोत ऐकून तिला आता धक्का बसतो आणि ती आता विचार करू लागते की हे सगळं माझ्याच बाबतीत का होतं, म्हणजे या आधी सुद्धा असंच झालं आणि आता सुद्धा. मग ती विचार करू लागते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.